मित्रांनो, माझं नाव गीता सिद्धार्थ सुरे. आज मी तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगते. या पुस्तकाचं नाव आहे टिमटिमणारे तारे. या पुस्तकाचे लेखक आहेत स्नेहा बानकोडे. या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे. मला हे पुस्तक खूप आवडलेलं आहे. या पुस्तकात खूप छान कविता दिलेल्या आहेत. या पुस्तकात एकूण 14 कविता आहेत. मला हे पुस्तक खूप आवडलेलं आहे. मी याच्या पहिले याच्यासारखंच एक पुस्तक वाचलेलं आहे. त्याचे पण लेखक स्नेहा बानकोडे सर. त्याची पण किंमत 100 रुपये. फक्त हे फरक आहे की या पुस्तकामध्ये 10 कविता आहेत आणि या पुस्तकामध्ये 14 कविता. हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे. माझ्या शाळेचं नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कारखान्यात आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेत एक अंतर्गत चालू झालेला आहे. त्या अंतर्गताचं नाव आहे पुस्तक वाचन. आमच्या शाळेत सगळ्यात जास्त पुस्तक वाचन करायचं आहे. आज मी तुम्हाला त्याच्यातली ती गोष्ट सांगणार आहे. रस्त्यावर मी तुम्हाला ती कविता सांगते. त्या कवितेचं नाव आहे वाहतूक म्हणजे सिग्नल या कवितेचं नाव आहे. मी तुम्हाला ती कविता सांगणार आहे. रस्त्यावर लाल लाईट लागला की लाल लाईट हिरवा आणि पिवळा लाईट. रस्त्यावर लाल लाईट आणि हिरवा आणि पिवळा लाईट लागला की आपल्याला काय समजतंय? वाहने पिवळा लाईट बघतात ते लाल लाईट बघतात तेव्हा काय? लाल लाईट म्हणजे थांबा, पिवळा लाईट म्हणजे जरासा वेट करा आणि हिरवा लाईट म्हणजे पुढे जा. त्यामुळे काय होते? वाहने लवकर आणि वेळेवर त्याच्याच ठिकाणी जाऊ शकतात. फुगे हिरवी फुगे, लाल फुगे असे फुगे, मोठी फुगे हिरवी, लाल, गुलाबी आणि पिवळी. त्यात खूप छान फुगे. उंच. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे. उंच उडी, लांब उडी, गोल फिरा, एक टाळी, 2 टाळी, दोन्ही डोळे मिटवा, हात वर हात खाली आणि इकडे तिकडे पडा. अंक मला आता 1 ते 10. असाच नेहमी चांगला अभ्यास करा. आता मी तुम्हाला 4थी कविता सांगणार आहे. टिमटिमणारे तारे, लुक करता सारे कसे चमचमणारे, खूप असंख्य तारे. आकाशाच्या मैदानात हे क्रिकेट खेळतात का रे? सारे. आता मी तुम्हाला 5वी कविता सांगणार आहे. 1 2 3 झाडावर बसले पक्षी छान. 4 5 6 जोकर दादांचं नाच पहा. 7 आणि 8 माझ्या बरोबर बबूला पकडा. 9 आणि 10 हातीला हवा गरम चहा. असंच या पुस्तकात खूप छान कविता दिलेल्या आहेत. मी आज तुम्हाला 5 का 6 कविता सांगितलेल्या आहेत.
खूप आवडलेलं आहे. या पुस्तकातल्या अशा तुम्ही कविता वाचा. धन्यवाद.